नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान भरपाई भेटणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई भेटणार नाही, शेतकरी मित्रांनो तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्याचपूर्वी जर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला शेतकरी मित्रांनो घेऊया. शेतकरी मित्रांनो, आता अतिवृष्टी नुकसान भरपाई आलेली आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान भरपाई भेटणार आहे? राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 282 तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केलेले आहे. दुष्काळ सवलती लागू आणि झालेले आहे. मुंबई राज्यात यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी बांधवांसाठी अखेर दिलासादायक बातमी ही समोर आलेली आहे. तर राज्य सरकारने 10 ऑक्टोबर 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित केलेला होता. राज्यातील 282 तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर झालेला आहे. तर आता या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत भेटणार आहे. विविध शासकीय मदतही सवलतीही भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता यापूर्वी 9 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात अनेक बाधित तालुके वगळण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना आणि राजकीय वर्तुळात तीव्र नाराजगी पसरलेली होती. त्यानंतर तातडीने फेरआढावा घेऊन सरकारने हे पत्र काढले आहे, ज्यामुळे मदतीची व्याप्ती वाढली असून अधिक अचूकपणे नुकसानग्रस्त पर्याय पोहोचण्यास मदत होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता नुकसानीच्या तीव्रतेनुसार तालुक्याची 2 श्रेणीमध्ये विभागणी शासनाने नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन तालुक्याची 2 स्पष्टता श्रेणीमध्ये विभागणी केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, जेणेकरून मदतीची वाटप पारदर्शकपणे होईल. पूर्णतः बाधित तालुके या श्रेणीतील तालुक्यांमध्ये नुकसानीची व्याप्ती सर्वाधिक असल्याने तेथील सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मदत आणि सवलती लागू होतील. तर शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील सर्व 16 तालुके, विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचे सर्व 16 तालुके आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ते तालुके कोणते आहे आणि काय आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर यासाठी किती तालुके आहेत, तसेच तर शेतकरी मित्रांनो, सोलापूर, बीड, लातूर, जळगाव, अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांचा या यादीत समावेश आहे. या भागातील शेतकऱ्यांना संपूर्ण दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. बाधित तालुके, तर शेतकरी मित्रांनो, या श्रेणीतील तालुक्यांमध्ये काही ठराविक भागातच मोठ्या नुकसान झालेले आहे. यामुळे या 31 तालुक्यांमध्ये केवळ प्रत्यक्ष बाधित झालेल्या महसूल मंडळातच सवलती आणि आर्थिक मदत मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये नाशिक जिल्ह्यातील केवळ कळवण, देवळा, इंदापूर, पुणे जिल्ह्यातील हवेली, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील सातारा, करडा, पटना, फुटाणा, जावळी आणि बुलढाणा जिल्ह्यातील नांदेड व संग्रामपूर या तालुक्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना काय मिळणार या मित्रांनो, त्यासाठी शेतकऱ्यांना एकरकमी मदत न देता त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी सामान्य पॅकेज देण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आर्थिक लाभ नुकसान भरपाई शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादित पिकांसाठी वाढवलेली आहे. दराने नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यापैकी 2 हेक्टरची मदत NDRFच्या निकषानुसार, त्यापुढे 1 हेक्टरची वाढीव मदत राज्य सरकारने विशेष मदत निधीतून देण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी लवकरात लवकर मदत ही भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.